राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। मिस्टर क्लीन अशी ओळख असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा बदलीच्या गोंधळात अडकले। मागील आठवड्यात त्यांची बदली करण्यात आली, मात्र नव्या पदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांना थांबवण्यात आल्याने ते सध्या वेटिंगवर आहेत। या घडामोडींमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सामान्य प्रशासन विभागाने 31 जानेवारी रोजी IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या। त्यानुसार मुंढे यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागातून हलवून आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवपद देण्यात आले होते। मात्र या नियुक्तीला सत्ताधारी गोटातून विरोध झाल्याची चर्चा रंगली आहे। विशेषतः नाशिक कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित हजारो कोटींच्या निधीच्या पार्श्वभूमीवर ही बदली अडवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कार्यभार अद्यापही विनीता वैद सिंगल यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे, तर इतर विभागांमध्येही अतिरिक्त कार्यभार देण्याच्या हालचाली सुरू आहेत। नियमांवर बोट ठेवणारे आणि कडक प्रशासनासाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांना महत्त्वाच्या विभागात रुजू होऊ न देण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत तब्बल 24 वेळा बदली झाली असून पुन्हा एकदा त्यांना पेस्टिंग वेटिंगमध्ये ठेवण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील बदली राजकारण आणि प्रशासनातील हस्तक्षेप पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई।